नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत करीत आहे आणि आज मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देणार आहे. मित्रांनो, जर ही अपडेट तुम्हाला आवडली तर आम्हाला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, ही अपडेट अशी आहे की मार्चचा महिना अजूनही कित्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे. सरकारनं म्हटलं होतं की 13 तारखेपासून डी-बी-टी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि पैसे येणं सुरू झाले, पण अजून पैसे कोणाच्याच खात्यामध्ये आलेले नाही आहे. जितक्या लोकांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यांचे आलेले आहेत, परंतु पुष्कळ सारे लोक अजूनही वाट बघत आहेत की माझे पैसे केव्हा येतील. मग आमच्या यूट्यूब चॅनलवर मेसेज येतात. मी रोजचे मेसेज पाहत आहे की सर, मार्चचा हप्ता केव्हा येईल. मार्चचा हप्ता जर नाही येणार तर एप्रिलचा हप्ता येईल की नाही, आमच्या मनात शंका वाटते. तर ही शंका माझ्या पण मनात आलेली आहे. मित्रांनो पहा, सरकार एकीकडे म्हणत आहे की कागदपत्र पेश करा, ई-के-वाय-सी करा, UDIDची ई-के-वाय-सी करा आणि दिव्यांग पोर्टलवरची ई-के-वाय-सी वेगळी करा, बँकेची ई-के-वाय-सी ही वेगळी करा. सगळं सांगत आहे, बरोबर आहे. परंतु सरकारला विचारलं असता की मार्चची पेन्शन अजून नाही आली तर एप्रिल महिन्याच्या पेन्शनचं काय. कारण तुम्ही सांगता की दिव्यांग पोर्टल निर्माण झालं, दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं आणि पेन्शन सरळ तुमच्या खात्यामध्ये बिलकुल वेळेवर तारखेला येईल. ते ठीक आहे, सरकारला माझा प्रश्न आहे, ते तर ठीक आहे. परंतु मार्चचा हप्ता अजून का बरं आलेला नाही आहे. माझ्या हा सरकारला, माझ्या मित्रमंडळीद्वारे जितके लोक मला ऐकतात, जितके लोक लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, सगळ्यांच्या तर्फे मी सरकारला हा प्रश्न करत आहे की मग तुम्ही मार्चचा हप्ता इतका लेट का बरं करत आहात, इतका विलंब का बरं. आणि तुम्ही सरळ खुलासा पण नाही करत की मार्चचा हप्ता केव्हा येणार. कारण मी एका अधिकाऱ्याला विचारलं, एक मोठ्या अधिकाऱ्याला विचारलं की मार्चचा हप्ता का बरं नाही आला आणि केव्हा येणार. त्यानं मला एकच सरळ उत्तर दिलं की 24 ते 31 मार्चपर्यंत तुमचा मार्चचा हप्ता येईल. परंतु अजूनही कोणती अपडेट आलेली नाही आहे. विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो की अजूनपर्यंत सरकार मार्चच्या हप्त्याविषयी एकही अपडेट देत नाही. परंतु लोकांचा फक्त एक अंदाज आहे की 31 तारखेपर्यंत पेन्शन येणार. मला पण अंदाजच आहे मित्रांनो. अधिकाऱ्यांनी म्हटलं बरोबर आहे 31 तारीख, परंतु मला पण अंदाज आहे की का बरं मार्चचा हप्ता इतका लेट येत आहे आणि अजून आलेला का बरं नाही. माझ्या पण मनामध्ये एक प्रश्न उठलेला आहे मित्रांनो, जो तुम्हाला मी सांगत आहे की जर सरकार म्हणत आहे कागदपत्र द्या, ई-के-वाय-सी करा, हे करा, ते करा, सगळं सांगत आहे, ते ठीक आहे. मग मार्चच्या पेन्शनविषयी एखादा परिपत्रक का बरं नाही काढत. वर्तमानपत्रामध्ये का बरं न्यूजपेपर देत नाही की ह्या कारणाने मार्चचा हप्ता लेट झालेला आहे, परंतु ह्या तारखेला तुमचा मार्चचा हप्ता येईल. तर लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उठलेला आहे. हा तुमच्या पण मनामध्ये प्रश्न असेल मित्रांनो की जर मार्चचा हप्ता इतका लेट आहे तर एप्रिलचा महिना आम्हाला मिळणार काय. आणि जर मार्चचा हप्ता मिळाला नाही तर एप्रिलचा महिना मिळेल की नाही. आणि दुसरी गोष्ट, जर मार्चचा हप्ता मिळाला नाही तर एप्रिल महिन्यामध्ये काय तो हप्ता मिळून येईल का, ह्याबाबतचा प्रश्न आहे. कारण सरकारला मी प्रश्न विचारला, सरकारला जर प्रश्न विचारला की मार्चचा हप्ता नाही आला तर एप्रिल महिन्याचे काय होणार, तर सरकारचा स्पष्ट म्हणणं हेच आहे, डी-बी-टी केल्या गेल्या होत्या सगळ्यांच्याच खात्यामध्ये, परंतु टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आला. सरकारचं हेच म्हणणं आहे की टेक्निकल कारण आला, टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आला. आम्ही डी-बी-टी केला होता, पण टेक्निकल कारण असल्यामुळे तो पैसा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकला नाही. तर माझं म्हणणं हेच आहे, मग टेक्निकल रिझन आलं, टेक्निकल कारण आलं, तर मग तुम्ही सरळ का बरं सांगत नाही आहे परिपत्रक देऊन की टेक्निकल रिझनमुळे हप्ता थांबलेला आहे, पण तुमचा हप्ता ह्या तारखेला येईल. माझा हाच प्रश्न सरकारला आहे. तुम्हाला वाटते की तुमच्याच मनात हा प्रश्न असेल. मला काही लोक काही वेगळे म्हणतात, काही उलटे पालटे बोलतात की का बरं आमचा हप्ता येत नाही आहे. मित्रांनो, माझी पण इच्छा आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसा यावा. माझी पण इच्छा आहे की मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता पण लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये यावा. पण माझा प्रश्न हाच आहे की सरकार ह्याबाबत स्पष्ट का बरं बोलत नाही आहे, का बरं सरकार खुलासा करत नाही आहे की ह्या कारणामुळे
हप्ता लेट झाला आणि एक्झॅक्ट कोणत्या तारखेला ते लोक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार आहेत. आणि तुमच्यातर्फे लाभार्थ्यांच्यातर्फे मी सरकारला हाच प्रश्न करत आहे की ही सरकार जर खरोखर मार्चचे पैसे तुम्ही देण्याची इच्छा ठेवत आहात तर लवकरात लवकर तारीख डिस्क्लोज करा, लवकरात लवकर तारखेचा खुलासा करा आणि एप्रिल महिन्याचा पण खुलासा करा. मार्च महिन्याचा पण खुलासा करा आणि एप्रिलचा खुलासा करा. आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या की जर मार्चचा महिना आतापर्यंत लेट झालं तर काय एप्रिलचा महिना पण इतकाच लेट होणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारला मी तुमच्यातर्फे करत आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्या महाराष्ट्र सरकारला प्रश्न करत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रश्न करत आहे की का बरं लेट झाला, याचं कारण सांगा. आणि मार्चचा हप्ता येणार की नाही येणार, की सरळ एप्रिलचा हप्ता येईल, की ज्या लोकांना मार्चचा हप्ता आलाच नाही त्यांना एप्रिलचा पण हप्ता येणार नाही? काय आहे, म्हणजे काय गोंधळ आहे, काय आहे, काय कारण आहे? खरंच मार्चचा हप्ता येईल का? आणि मार्चचा हप्ता नाही आला तर एप्रिलचा हप्ता पण असाच अडकेल का? म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी सरकारला तुमच्यातर्फे करत आहे मित्रांनो. म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा मित्रांनो. आणि ज्या दिवशीपासून तुमच्या मार्चचा हप्ता येणं सुरू होईल मला नक्की मेसेज करा. मला पण वाटते की 31 तारखेपर्यंत येईल, पण सरकार का बरं या गोष्टीचा खुलासा करत नाही आहे? नुसतं जर विचारलं तर ई-के-वाय-सी करतात आणि डॉक्युमेंट सादर करण्याबद्दल बोलतात, बस इतकंच बोलतात ते लोक. पण हप्ता केव्हा येईल मार्चचा? बाकी सगळ्या लोकांना मिळाला, पण बाकी जे राहिलेले लोक आहेत त्यांना का बरं नाही मिळाला? म्हणून सरकार ह्याबाबतची पण परिपत्रक काढावे सरकारनं, आणि सरकारने परिपत्रक काढून सगळ्या लाभार्थ्यांना कळवावे अशी माझी इच्छा आहे की मार्चचा हप्ता तुमच्या ह्या दिवशी येणार आहे आणि एप्रिलचा पण हप्ता तुमच्या ह्या दिवशी येणारच आहे. घाबरायचे कारण नाही, कारण सगळे लोक घाबरलेले आहेत की मार्चच्या हप्त्यात जर नाही आला तर आमच्या एप्रिलच्या हप्त्याचे काय होणार. आणि घाबरणं सहज आहे, घाबरतीलच. माझ्या पण मनात हा प्रश्न आला की लोकांना केव्हापर्यंत म्हणावे की ह्या तारखेला येईल. नाही, माझ्या पण मनात हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यातर्फे सरकारला की लवकरात लवकर तारीख द्या आणि हप्ता सगळ्यांच्या खात्यामध्ये पाठवा, जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यामध्ये कोणतीही अडचण नाही आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सरकार जर म्हणत आहे की डॉक्युमेंट द्या, तहसीलमध्ये नेऊन द्या, मग प्रत्येक लाभार्थ्यांचं खातं त्यांच्याकडे आहे, लाभार्थ्यांचे नंबर त्यांच्याकडे आहेत, मग सरकार मेसेज का बरं करत नाही की हे डॉक्युमेंट ह्या खात्यामध्ये आवश्यक आहे, लवकर हे डॉक्युमेंट आणून द्या? जर असं झालं तर सगळ्यांची अडचण मिटेल आणि सगळे लोक वेळेवर बरोबर डॉक्युमेंट तिथं जाऊन सबमिट करतील आणि KYC व्हेरिफिकेशन वगैरे जे काही आहे ते करतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा आणि कॉमेंट नक्की करा, शेअर करा. थँक्यू.